नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो, पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आर-टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भामध्ये. तर मित्रांनो, आर-टी प्रवेशासाठी आता उद्यापासून अर्ज भरता येणार. सोबतच मित्रांनो, काही महत्त्वाच्या सूचना आणि कागदपत्राविषयी संपूर्ण अशी थोडक्यात आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की उद्यापासून भरा अर्ज. तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता. तर यामध्ये शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला उद्या मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार पालकांना मुलांचे अर्ज 10 मार्चपर्यंत भरता येतील अशी प्राथमिक माहिती शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार आर-टी-ई इयत्ता 1ली ते 8वी साठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाते. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी 9 जानेवारीला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आणि मुदतवाढीसह संबंधित प्रक्रिया 30 जानेवारीला बंद करण्यात आली. आता प्रवेशासाठी 8,650 शाळांची नोंद झाली असून 1,12,706 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. तसेच आर-टी प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा पुण्यात उपलब्ध असतात. तसेच यंदाही पुणे जिल्ह्यात 905 शाळांची नोंदणी होऊन 17,509 जागा उपलब्ध झालेल्या आहेत. मंगळवारपासून खऱ्या अर्थाने प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. तर या ठिकाणी महत्त्वाच्या काही सूचना आहेत, त्या सूचना इथे पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही सूचना. तर या ठिकाणी आर-टी पोर्टलवर निवासस्थानाच्या ठिकाणापासून 1 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा दिसतील. एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. पालकांना 10 शाळांची निवड करावी लागणार आहे. पालकांनी मेसेजवर अवलंबून न राहता पोर्टलवरील सूचनांचे पालन करावे. चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्यास आर-टी प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द होणार. अर्ज भरताना पालकांनी निवासस्थानाचे ठिकाण अचूक नमूद करावे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी पालकांना 17 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत मुदत. यामध्ये यंदा कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. तर यामध्ये काय आहे ते पाहू शकता. तर इथे पाहू शकता मित्रांनो की आर-टी प्रवेशासाठी अनेक पालकांकडून कागदपत्रांमध्ये अफरातफरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आले. त्यामुळे यंदा शिक्षण विभागाने अर्ज भरतानाच कागदपत्रे अपलोड करण्याचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत. तर यामध्ये ही कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य. तर आई किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य, बालकांचे जन्म प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा पुरावा अनिवार्य, भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंध कार्यालयाच्या नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत आवश्यक, सर्व घटकांना अनिवार्य. तसेच सामाजिक वंचित घटक बालकांचा जातीचा दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरता येणार नाही. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांचा उत्पन्नाचा दाखला रुपये 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न, सन 2023-24 किंवा 24-25 या वर्षातील उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी ग्राह्य असेल. तर मित्रांनो, आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक मोठी गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की आता आर-टी प्रवेशाला उद्यापासून सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आर-टी प्रवेश प्रक्रियेविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.